नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे अबोली म्हणत असते की जज साहेब, ज्या ठिकाणी इथे सानिकाच्या आईवडिलांचा खून झाला, घटनास्थळी सानिका तिथे उभी होती. तिच्या हातामध्ये चाकू होता. तिचे आईवडील रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. हे सगळं जरी खरं असलं तरीसुद्धा तो खून तिथे सानिकानेच केलाय हे प्रत्यक्षदर्शी कुणीही बघितलेलं नाही आहे. याचा अर्थ सानिकानेच तिच्या आईवडिलांचा खून केलाय असा त्याचा अर्थ होत नाही. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता अबोली म्हणत असते की इथे आता सानिकाला दोषी ठरवणं चुकीचं आहे. तिची या सगळ्यामध्ये काहीही चूक नाही आहे. हे खून तिच्याकडून कदाचित करून सुद्धा घेतले असतील. तेव्हा इथे मनवा म्हणत असते की जज साहेब, मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की तुम्ही हवं तर सानिकाच्या मामाला विचारा. ते जेव्हा घटनास्थळी पोचले तर तिचे आई वडील रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. सानिकाच्या हातामध्ये चाकू होता आणि मग त्यानंतर जर तिने हे खून केलेले नाही आहेत तर मामाला बघितल्यानंतर ती स्वतःच्या गळ्यावरती चाकू फिरवायला का निघाली होती? बोला ना ॲडव्होकेट अबोली, जर तिने खून केलेले नाही आहेत तर मग ती स्वतःला मारण्याचा प्रयत्न का करत होती? तिला कुणीतरी संमोहित केलं होतं, मग ती स्वतःला सुद्धा मारू शकते का? तेव्हा इथे आता सानिकाच्या आईवडिलांना तिनेच मारले असं मनवाचं म्हणणं असतं आणि अबोलीचं असं म्हणणं असतं की जरी तिने मारलं असेल तरीसुद्धा तिने हे स्वतःहून केलेलं नाही आहे. कुणीतरी तिला कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला असेल. तेव्हा इथे मनवा म्हणत असते की जज साहेब, मला इथे आता संपूर्ण माहितीसाठी इथे सानिकाच्या मामांना विटनेस बॉक्समध्ये बोलवण्याची मी परवानगी मागते. तेव्हा इथे तिला परवानगी दिलेली असते, पण आता तिचे मामा तिथे आलेले नसतात कारण त्यांचा रात्रीच खून झालेला असतो, पण त्याबद्दल कुणालाही काही माहिती नसतं. तेव्हा इथे कोर्टामध्ये आता सानिकाचे मामा हजर झालेले नसतात. तेव्हा जज साहेब म्हणत असतात की ॲडव्होकेट मनवा कुठे आहेत? सानिकाचे मामा अजून आले नाही आहेत का? तेव्हा तुमच्या साक्षीदाराला इथे लवकरात लवकर तुम्ही विटनेस बॉक्समध्ये बोलवा. तेव्हा मनवा म्हणते, जज साहेब, सानिकाच्या मामांची तब्येत ठीक नसते, कदाचित ते थोडे उशिरा येतील, पण तोपर्यंत विटनेस बॉक्समध्ये मी इन्स्पेक्टर अंकुश शिंदे यांना बोलवण्याची विनंती करते. तेव्हा तिची विनंती मान्य केलेली असते. अंकुश येतो आणि विटनेस बॉक्समध्ये उभा राहिलेला असतो. अंकुशला हे मनवाचं बदललेलं रूप बघून खूपच जास्त आश्चर्य वाटत असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे आता मनवा म्हणत असते, इन्स्पेक्टर अंकुश शिंदे, आता तुम्ही मला सांगा, ज्यावेळी तुम्ही घटनास्थळी पोचलात तेव्हा तिथली साधारण परिस्थिती कशी होती ती तुम्ही आता जज साहेबांना सांगा, या संपूर्ण कोर्टाला सांगा. तेव्हा इथे अंकुश म्हणत असतो की जज साहेब, ज्या वेळेला आम्हाला कळलं की तिथे सानिकाने आपल्या आईवडिलांचा खून केला आहे त्यावेळेला आम्ही तिथे पोचलो तर तिथे सानिकाचे मामा होते. त्यांनी आम्हाला सांगितलं की सानिकाने तिच्या आईवडिलांचा खून केला आहे आणि नंतरला तिने स्वतःला सुद्धा मारण्याचा प्रयत्न केला होता, पण तिचे मामा तिथे गेले आणि म्हणूनच तिच्या मामांनी तिचा जीव वाचवला. पण जज साहेब, एक गोष्ट मला आवर्जून सांगायची आहे की आम्ही तिथे गेल्यानंतर सानिका इथे तिच्याच कंट्रोलमध्ये नव्हती. ती एखाद्या यंत्राप्रमाणे वागत होती. ती सगळ्यांकडे एकटक रोखून बघत होती आणि मला तिच्याकडे बघून असंच वाटलं की कदाचित तिला कुणीतरी कंट्रोल करतंय. तिला हिप्नोटाईज केल्यासारखं ती त्या ठिकाणी वागत होती. तेव्हा इथे मनवा म्हणत असते की वा इन्स्पेक्टर अंकुश शिंदे, तुम्ही तर ॲडव्होकेट अबोली यांच्या एक पाऊल पुढेच निघालात. म्हणजे अजूनपर्यंत त्यांनी हिप्नोटाईजची आता इथे काहीही संकल्पना मांडलेली नाही आहे आणि त्यांनी ती मान्यसुद्धा केलेली नाही आहे, पण त्यांच्या आधीच तुम्ही इथे ती मान्य करून आणि सांगून मोकळेसुद्धा झालात. तेव्हा इकडे आता अंकुश म्हणत असतो की जज साहेब, जेव्हापासून हे खून व्हायला लागलेत तेव्हापासून ही संपूर्ण केस माझ्या हातात आहे, ती माझ्या अंडर आहे. गेली 4-5 दिवस मी ह्या केसवरती काम करतोय, मी त्याचा अभ्यास करतोय आणि ज्या ज्या ठिकाणी हे खून झालेत त्या त्या ठिकाणी माझ्या निदर्शनास जे काही आलं ते मला ह्या न्याय मंदिरामध्ये मांडावंसं वाटलं आणि तेच मी मांडतोय आणि जे काही आहे ते प्रामाणिकपणे सांगण्याचा प्रयत्न करतोय. तेव्हा इकडे मनवा म्हणत असते, पण तिला कशावरून हिप्नोटाईज केलं असेल आणि तिला जे हिप्नोटाईज केलं होतं ते निघून गेलं का? आता ती एकदम नॉर्मल मुलगी आहे. आपल्या आईवडिलांचा खून करून मग आता ती हिप्नोटाईजमधून नॉर्मल झाली आहे. तेव्हा इथे अबोली म्हणत असते की जज साहेब, इथे ॲडव्होकेट मनवा यांना कळू द्या की हिप्नोटाईज केल्यानंतर काही काळानंतर माणूस नॉर्मल होऊ शकतो. पण माझं फक्त एवढंच सांगणं आहे की सानिकाने जे केलं आहे ते मुद्दामून केलेलं नाही आहे. तिच्याकडून सगळं हे करवून घेण्यात आलेलं आहे.
तेव्हा मनवा म्हणत असते की ॲडव्होकेट अबोली, अहो खून केल्यानंतर कुठला गुन्हेगार म्हणतो की मी खून केलाय म्हणून? सगळे गुन्हेगार असंच म्हणतात की मला काही आठवत नाही आहे, मला काही माहिती नाही, मी हा खून केलेलाच नाही आहे, असंच म्हणतात ना सगळेजण. तेव्हा इथे मनवा विचारते की इन्स्पेक्टर अंकुश शिंदे, तुम्ही सांगा की ज्या वेळेला तुम्ही एखाद्या खुन्याला, एखाद्या गुन्हेगाराला पकडता, तेव्हा तो गुन्हेगार स्वतःचा गुन्हा कबूल करतो का? किती लोकं कबूल करतात आणि किती लोकं कबूल करत नाही, हे सुद्धा आम्हाला कळू द्या. त्यांची कारणं काय असतात? ते लोकं तुम्हाला कुठली कुठली कारणं देतात, ती जरा तुम्ही कोर्टाला सांगा. तेव्हा इथे आता अंकुश म्हणत असतो की जेव्हा आम्ही एखाद्या गुन्हेगाराला पकडतो, एखाद्या खुन्याला पकडतो, तेव्हा तो गुन्हेगार म्हणत असतो की हा खून मी केलेलाच नाही आहे किंवा माझ्या हातून हे कसं घडलं मला काही कळलंच नाही. मला माहितीच नाही मी खून केलेला आहे. मी असं काहीच केलेलं नाही आहे. म्हणजे अशीच त्यांची कारणं असतात. तेव्हा मनवा म्हणत असते की जरा पर्सेंटेजमध्ये सांगाल का की किती गुन्हेगार मान्य करतात आणि किती गुन्हेगार नाही? तेव्हा अंकुश म्हणत असतो की 80% लोकं हे मान्य करतच नाही आणि काही टक्के लोकं करतात की त्यांनी हा खून केलाय म्हणून. तेव्हा इथे आता मनवा म्हणत असते, जज साहेब बघितलं तुम्ही, आता इन्स्पेक्टर अंकुश शिंदे यांनीच आपल्याला सांगितले की 80% लोकं असे असतात जे मान्य करत नाही की गुन्हा त्यांनीच केलेला आहे. ते लोकं अशी खोटी नाटी कारणं देत असतात की मला काही आठवतच नाही आहे, माझ्या हातून खून झाला आहे, मला माहितीच नाही आहे, हे कसं घडलं, कुणी घडून आणलं, हे मला काहीही माहिती नाही आहे. तेव्हा मला फक्त कोर्टाला एवढंच सांगायचं आहे, सानिकाच्या बाबतीत सुद्धा तेच घडतंय. सानिकानेच आपल्या आईवडिलांचा खून केलाय आणि आता तिला काही आठवत नाही आहे, असं ती फक्त आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करते, आपल्या निदर्शनात आणून देण्याचा प्रयत्न करते. पण जर सत्य परिस्थिती बघाल तर सानिकानेच तिच्या आईवडिलांचा खून केलेला आहे. तेव्हा इथे अबोली म्हणत असते, नाही जजसाहेब, मला तर एवढंच सांगायचं आहे की सानिकाने तिच्या आईवडिलांचा खून केलेला नाही आहे. इन्स्पेक्टर अंकुश शिंदे यांनी जे काही सांगितलं ते बरोबर आहे. इथे सानिका एखाद्या यंत्राप्रमाणेच वागत होती, तिला हिप्नोटाईज केल्यासारखंच वागत होती. पण इथे आता ॲडव्होकेट मनवा यांना तिला फक्त गुन्हेगार घोषित करून मोकळं व्हायचं आहे. तेव्हा मला फक्त कोर्टाला एक अशी विनंती करायची आहे की तुम्ही सानिकाची सुद्धा बाजून ऐकून घेणं गरजेचं आहे. तिने काहीही केलेलं नाही आहे. तेव्हा इथे मनवा काही आता ऐकायला तयार नसते. मनवा एकदम अबोलीच्या रागापोटी जोरदार कोर्टामध्ये हजर झालेली असते. तेव्हा इकडे अबोली म्हणत असते की मला सुद्धा इथे आता खरं तर सानिकाच्या मामालाच प्रश्न विचारायचे होते, पण ते अजून इथे आलेले नाही आहेत, तर मी सुद्धा इथे आता अंकुश सरांनाच प्रश्न विचारेन. तेव्हा इथे अबोली येते आणि अंकुशला म्हणत असते की सर, तुम्ही ज्या वेळेला घटनास्थळी पोहोचलात त्यावेळेला साधारण तिथे परिस्थिती काय होती, तुम्ही कोर्टाला सांगाल का? तेव्हा इथे अंकुश म्हणत असतो की जज साहेब, ज्या वेळेला आम्ही घटनास्थळी पोचलो तर इथे सानिकाला बांधून ठेवण्यात आलं होतं, कारण तिचा ताबा स्वतःवरती नव्हता. ती इथे स्वतःच्याच नादामध्ये होती. म्हणजे तिला कुणीतरी कंट्रोल केल्याप्रमाणे ती वागत होती, जसं मी मगाशी सांगितलं. आणि आम्ही तिथे गेल्यानंतर मी तिला सोडायला सांगितलं, तेव्हा तिने इथे आता एक यंत्र उचलून अबोलीच्या अंगावरती धावून आली होती, तिच्यावरती अटॅक करण्यासाठी, तिला मारण्यासाठी. तेव्हा आम्ही सगळेजण तिथे होतो. आम्ही सानिकाला पकडलं आणि तिला इथे शुद्धीवरती आणण्याचा प्रयत्न केला, पण ती काही कुणाचं ऐकायला तयार नव्हती. म्हणूनच तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागलं आणि तिच्यावरती ट्रीटमेंट करण्यात आली होती. तेव्हा इथे मनवा म्हणत असते की इन्स्पेक्टर अंकुश शिंदे, हा घ्या ना चाकू, माझ्यावरती तुम्ही अटॅक करा ना, प्लीज करा माझ्यावरती अटॅक. तेव्हा इकडे आता अंकुश म्हणत असतो, हे काय बोलताय तुम्ही? तेव्हा अबोली म्हणत असते की जज साहेब, ॲडव्होकेट मनवा यांना जरा सांगा, त्या काय बोलण्याचा प्रयत्न करतायत. तेव्हा इथे मनवा म्हणते, अरे हो, तुमच्या तर लक्षात असेल ना, तुम्ही एक पुस्तकसुद्धा वाचले, विज्ञान एक संमोहित शास्त्र, बरोबर ना? मग ते पुस्तक तुम्ही वाचलेत, त्याचा तुम्हाला काहीतरी आता उपयोग झाला पाहिजे ना. आता संमोहन कसं करतात हे तुम्ही शिकलाच असाल. एखाद्या व्यक्तीला आपल्या आता संमोहित करून कशा पद्धतीने कंट्रोल केलं जाऊ शकतं, ही आता तुम्हाला गोष्ट जमतच असेल. तेव्हा अबोली म्हणत असते, नाही, मला ते नाही जमत. तेव्हा मनवा म्हणते, अरे असं कसं, तुम्हाला तर जमलं पाहिजे ना, कारण का तुम्ही एखाद्या व्यक्तीला इथे संमोहित करू शकता. आता तुमचं वाचन झालं आहे, त्याचा अभ्यास झाला आहे, ही कला तुम्हाला अवगत झालीच असेल ना. तेव्हा इथे अबोली म्हणत असते की ॲडव्होकेट मनवा, ते एक शास्त्र आहे, त्याचा खूप अभ्यास केला जातो. म्हणजे त्याच्याद्वारे एखाद्याच्या मेंदूवरती आपण आता स्वतःचा ताबा मिळवू शकतो, त्याला कंट्रोल करू शकतो आणि आपल्याला ज्या गोष्टी हव्यात ना, त्या आपण त्या व्यक्तीकडून करून घेऊ शकतो. त्याला संमोहित शास्त्र बोलतात आणि ते वाचून प्रत्येकाला जमतं असं नाही. कळतंय तुम्हाला?
तेव्हा इथे मनवा आता अबोलीकडे एकटक बघायला लागते। तेव्हा इथे जज साहेब म्हणत असतात की ॲडव्होकेट मनवा, तुम्हाला जर आता इन्स्पेक्टर अंकुश यांना प्रश्न विचारायचे नसतील तर मग ॲडव्होकेट अबोली यांना त्यांना आता क्रॉस क्वेश्चन करू द्यात। तेव्हा इथे मनवाचं लक्ष नसतं। तेव्हा अबोली म्हणते, ॲडव्होकेट मनवा, जज साहेब तुमच्याबरोबर बोलतायत। तेव्हा इथे आता मनवा बरोबर आलेले वकील तिला म्हणत असतात की मनवा मॅडम, अहो तुमच्याकडे बघा जज साहेब बोलतायत। तेव्हा इथे मनवा आपल्या हातातला चाकू घेते आणि तिच्याच असिस्टंटच्या गळ्यावरती तो चाकू मारते। तेव्हा इथे सगळेजण म्हणतात की ॲडव्होकेट मनवा, अहो हे काय केलं तुम्ही? तुम्ही कोर्टामध्ये हे कशा पद्धतीने वागलात? एका माणसाचा खून केलात तुम्ही? तेव्हा इथे मनवा म्हणत असते, नाही जज साहेब, मी काही केलेलं नाही आहे, मी संमोहित होते ना, मी खून केला आहे असं तुम्ही कसं काय बोलू शकता? मी खरंच सांगते, मी काहीच केलेलं नाही आहे, माझ्या हातून खून झाला असेल, मला कंट्रोल केलं होतं ना, मला संमोहित केलं होतं। तेव्हा इथे जज साहेब म्हणत असतात की ॲडव्होकेट मनवा, अहो तुम्ही आमच्या सगळ्यांच्या समोर इथे खून केलात आणि तुम्ही बोलताय की तुम्हाला संमोहित केलं होतं म्हणून। हे बघा, तुम्हाला याची शिक्षा होणारच, तुम्हाला इथे आता कायदा शिक्षा देणार। तेव्हा इकडे मनवा म्हणत असते की जज साहेब, मला हेच बोलायचं होतं, मला तुमच्या तोंडून हेच ऐकायचं होतं की तुम्ही संमोहित होतात की कशा होतात आपल्याला माहिती नाही आहे। आपण काय बघितलं की ज्या वेळेला सानिकाने तिच्या आईवडिलांचा खून केला, तिचे मामा घटनास्थळी पोचलेले असताना तिचे आईवडील रक्ताच्या थारोळ्यात होते आणि तिच्या हातामध्ये इथे खून केलेला चाकूसुद्धा होता। याचा अर्थ खून सानिकाच्या हातूनच झालेला आहे, कारण चाकूवरती तिच्या हाताचे फिंगरप्रिंटसुद्धा सापडलेले आहेत। त्यामुळे इथे आता सानिकाला कठोरातली कठोर शिक्षा व्हायला हवी असं मला वाटतं। तेव्हा इथे आता मनवाने सगळे साक्षीदार, सगळे पुरावे सादर केलेले असतात आणि ती म्हणत असते की तिला जरी संमोहित केलं असलं तरीसुद्धा खून तिनेच केलेले आहेत, त्याच्यामुळे कायद्याने तिला शिक्षा झालीच पाहिजे असं मनवाचं म्हणणं असतं आणि जज साहेबसुद्धा तेच म्हणालेले असतात। तेव्हा मनवा म्हणत असते की इथे ॲडव्होकेट अबोली ह्या आणि अजून काही लोक सानिकाला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत, पण त्यांच्याकडे तसे काही पुरावे आहेत का? तेव्हा जज साहेब म्हणत असतात की ॲडव्होकेट अबोली, इथे आता तुम्हाला असे काही पुरावे सादर करावे लागणार आहेत ज्याच्याद्वारे इथे सानिकाला संमोहित केलं होतं, तिला हिप्नोटाईज केलं होतं हे सिद्ध होईल। तेव्हा इथे अबोली म्हणत असते, नाही जज साहेब, माझ्याकडे सध्या तरी तसे काहीही पुरावे नाही आहेत जे मी कोर्टामध्ये सादर करेन। फक्त माझी कोर्टाला विनंती आहे की तुम्ही सानिकाला प्लीज इथे जामीन मंजूर करून द्या, तिला जेलमध्ये नका टाकू। तेव्हा इथे आता जज साहेब म्हणत असतात की कोर्टामध्ये आत्तापर्यंत जेवढे साक्षीदार आणि पुरावे सादर करण्यात आले त्याच्यावरून एक गोष्ट लक्षात येते की सानिकानेच तिच्या आईवडिलांचा खून केलेला आहे। तर इथे आता सानिकाने खून केला आहे असे बरेचसे पुरावे कोर्टामध्ये हजर झालेत, पण इथे बचाव पक्षाने ती निर्दोष असल्याचा एकसुद्धा पुरावा कोर्टामध्ये सादर केलेला नाही आहे। त्याच्यामुळे अबोली मॅडम, पुढच्या वेळेला सानिकाला हिप्नोटाईज केलं होतं की तिचा स्वतःवरती कंट्रोल नव्हता, हे पुरावे तुम्हाला सादर करावे लागणार आहेत आणि मी इथे पोलिसांना आदेश देते की त्यांनी सानिकाची कसून चौकशी करावी आणि त्यानंतरला हे सगळे साक्षीदार आणि पुरावे पाहता सानिकाचा जामीन नामंजूर केला जातोय असं इथे आता जज साहेब म्हणतात। तेव्हा अबोलीला फार वाईट वाटतं, तर मनवाला खूपच जास्त आनंद झालेला असतो। तेव्हा इथे आता जगताप सरांचे असिस्टंट म्हणत असतात की मनवा मॅडम, अहो किती छान पद्धतीने तुम्ही पहिलीच केस गाजवली, तो खूपच हुशारीने तुम्ही ही केस लढलात। अहो तुम्ही जर अशाच केसेस लढत राहिलात ना तर तुम्ही खूप पुढे निघून जाल, तुम्ही इतक्या पुढे निघून जाल की सगळ्यांना मागे सोडाल। तेव्हा इथे मनवा म्हणते थँक्यू। त्यानंतरला मनवाचा कॉन्फिडन्स बघता आणि तिला आलेला शहाणपण बघता अंकुश तिच्याकडे बघतच राहतो आणि तिला म्हणत असतो की कॉंग्रॅच्युलेशन्स इथे ॲडव्होकेट मनवा क्रिश चंभेराव। तेव्हा इथे मनवा थँक्यू म्हणते। इथे अंकुशला ती थँक्यू एकदम ॲटिट्यूडमध्ये बोलते आणि सरळ तिथून निघून जाते। तेव्हा अंकुश आणि अबोली या दोघांनासुद्धा मनवाचं जे बदललेलं वागणं आहे ते खूपच जास्त आता खटकत असतं। त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे अबोलीला कळलेलं असतं की क्रिशला आणि अंकुशला खूप जास्त वाईट वाटलं असेल। त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे क्रिशचा अंकुशला फोन आलेला असतो। तेव्हा क्रिश म्हणत असतो की सर, सानिकाच्या मामांचा खून झाला आहे। तेव्हा अंकुशला खूप मोठा धक्का बसतो। अबोली विचारत असते काय झालं सर? तेव्हा अंकुश म्हणत असतो, अबोली, सानिकाच्या मामांचा कुणीतरी खून केला आहे। तेव्हा आपल्याला आता लवकरात लवकर इथे हॉस्पिटलला जावं लागणार आहे ती डेड बॉडी बघायला। तेव्हा इथे अंकुशला कळतच नाही की अचानकपणे सानिकाच्या मामांचा खून
कुणी केला असेल. तर इथे दोघेसुद्धा आता धावत पळत हॉस्पिटलला जात असतात. कारण का आधीच इथे अंकुश शॉकमध्ये असतो. मनवाचं वागणं पाहता त्याला खूपच जास्त टेन्शन आलेलं असतं. आणि त्याचबरोबर इथे आता हॉस्पिटलमध्ये इथे सानिकाच्या मामांची डेड बॉडी आहे ही बातमी कळल्यानंतर त्याला खूपच जास्त टेन्शन येतं. कारण सानिकाचे मामा एकमेव अशी व्यक्ती असते ज्यांनी त्यांच्या असिस्टंटचा चेहरा बघितलेला असतो. आणि अंकुशला त्यांना आता विचारून इथे आता त्याचं वर्णन तयार करून घ्यायचं असतं. आणि त्यामुळे इथे स्केच आर्टिस्टला बोलावून स्केच तयार करून घ्यायचं असतं. पण आता मामांचा खून केल्यानंतर आता त्या असिस्टंटचं वर्णन कोण सांगणार. त्याच्यामुळे आता अंकुशला त्या गोष्टीचं टेन्शन असतं. तर इकडे आता मामांचा खून झालेला असतो. मामांची डेथ बॉडी बघितल्यानंतर त्यांच्यासुद्धा गळ्यावरती चाकू मारून त्यांचा गळा चिरून त्यांची हत्या करण्यात आलेली असते. त्यामुळे इथे त्यांना बघितल्यानंतर अंकुशला खूपच टेन्शन येतं. तेव्हा अबोली म्हणत असते की सर, हा खून कुणी केला असेल, म्हणजे ही डेथ बॉडी नक्की कुठे सापडली. तेव्हा इकडे आता क्रिश म्हणत असतो की रस्त्याच्या बाजूला पडली होती. तेव्हा इथे अंकुश म्हणत असतो की अबोली, अगं सानिकाचे मामा एकमेव असे होते ज्यांनी त्यांच्या असिस्टंटला बघितलं होतं. तेव्हा अबोली म्हणते की विश्वास आहे ना सर, विश्वासने बघितलं असेल त्या माणसाला. तेव्हा अंकुश म्हणतो नाही ना, विश्वासला बोलावलं होतं, तो सुद्धा हेच म्हणाला की तो माणूस प्रत्येक वेळेला आपलं तोंड झाकून असायचा, मी काही त्याचा चेहरा बघितलेला नाही आहे असंच म्हणाला होता. त्यानंतर प्रेक्षकांनो इकडे आता मनवासुद्धा आलेली असते. मनवा येथे कोर्टातून डिरेक्टली आता इकडे हॉस्पिटलमध्ये आणि ती म्हणत असते की क्रिश संभेराव हा खून साधारण कधी झाला काही सांगाल का. तर तो म्हणतो मनवा तू रात्री खून झालेला आहे, साधारण किती वाजता किती तास झाले असतील. तो म्हणतो साधारण 15 तास झाले असतील आणि काल रात्री 11-11:30 वाजता खून झाला असेल. तेव्हा इथे आता मनवा म्हणत असते की ठीक आहे, पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आला की एक्झॅक्ट टाईम काय आहे ना ते तुम्ही मला सांगा, असं म्हणून ती सरळ तिथून निघून जाते. तेव्हा इकडे क्रिश तिला आवाज देत असतो पण ती काही थांबायचं नाव घेत नाही. त्यानंतर प्रेक्षकांनो इकडे आता सगळेजण मनवाची वाट बघत असतात. मनवा घरी आल्यानंतर अबोली म्हणत असते की मनवा, खूप छान पद्धतीने केस लढलीस गं, तुझी पहिली केस होती आणि खूपच जास्त धडाडीने ही केस तू लढलीस, त्यासाठी तुझं खूप अभिनंदन. तेव्हा इथे मनवा थँक्यू म्हणते आणि जात असते. तेव्हा इथे रमा म्हणत असते पण मनवा, तुझं हे वागणं मला अजिबात आवडलं नाही गं, का तू अबोलीची साथ सोडलीस आणि त्या दुसऱ्या व्यक्तीची असिस्टंट झाली आहेस तू. तेव्हा इथे मनवा म्हणते की काकू, मी माझा मार्ग निवडलेला आहे. तेव्हा इकडे रमा म्हणत असते अगं तू तुझा मार्ग का निवडलास, म्हणजे जिने तुला जो मार्ग दाखवला, जिने तुला हाताला धरून त्या मार्गापर्यंत पोचवलं, तुला चालायला बोलायला शिकवलं आणि त्या अबोलीला सोडून तू दुसरा मार्ग निवडलास. तेव्हा इथे मनवा म्हणते की काकू, अगं आईने आता बाळाला बोट धरून चालायला शिकवलं तर मग आता बाळ प्रत्येक वेळेला आईचं ऐकूनच पाऊल टाकेल का. त्याचीसुद्धा काहीतरी बुद्धी असेल, त्याचंसुद्धा काहीतरी म्हणणं असेल आणि त्याला पाहिजे तसं तो पाऊल टाकू शकतो ना. तेव्हा इथे मनवा म्हणत असते त्या मुलाची सुद्धा काहीतरी इच्छा असेल ना की संपूर्णपणे त्याने आता आईचंच ऐकायचं. तेव्हा इथे मनवा म्हणते की मी माझा मार्ग निवडला आहे आणि मी आता त्याच मार्गाने जाणार. आणि तसंही अबोली मॅडमला आता कुणाची गरज नाही आहे, कारण त्यांना सगळ्यातलं सगळं कळतं, त्यांना सगळं माहिती आहे ना, स्वतःच्या मनाचंच करायचं असतं, त्यांना काही असिस्टंटची गरज नाही आहे आणि म्हणूनच मी दुसरा मार्ग निवडला. तर प्रेक्षकांनो पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे अंकुश म्हणत असतो की क्रिश, मनवाने इथे मार्ग जरी वेगळा केला असेल तरीसुद्धा तिने थोडीही कल्पना अबोलीला दिलेली नाही आहे. तेव्हा इथे आता क्रिश म्हणत असतो की कल्पना दिली नसले तरीसुद्धा मनवासुद्धा आता एक मोठी वकील आहे, तिला आता कुठली केस घ्यायची आहे कुठली नाही हे तिचंसुद्धा ठरवलं पाहिजे ना. तेव्हा अंकुश म्हणत असतो की आता तू ठरवून इथे मनवाची बाजू घेऊ नकोस क्रिश, काय चूक काय बरोबर याचासुद्धा विचार केला पाहिजे. तेव्हा इथे क्रिश म्हणत असतो की मी इथे मनवाचा नवरा आहे आणि जर मनवाने एखादी केस घेतली, तिला जर पुढे जायचं असेल तर एक चांगला नवरा म्हणून मी नेहमी तिच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार. मी ठरवून काहीही करत नाही आहे, तुम्ही सगळेजण ठरवून इथे मनवाला चुकीचं ठरवताय, असं आता क्रिश म्हणत असतो. तेव्हा इथे अंकुश म्हणत असतो की क्रिश, तू आता उगाचच इथे विषयाला फाटे फोडतोयस, आम्ही कुणीही इथे मनवाला विरोध करत नाही, पण मनवा ज्या पद्धतीने वागले, ज्या पद्धतीने तिचा मार्ग निवडला आहे ना, काहीही न सांगता हे चुकीचंच आहे ना, त्याच्यामुळे तू उगाच तिला पाठीशी घालू नकोस. तेव्हा क्रिश म्हणतो मी तिला पाठीशी घालत नाही आहे, उलट माझं म्हणणं असं आहे की तुम्ही सगळेजण ठरवून तिला आता एकटं पाडताय.
तेव्हा इथे आता क्रिश आणि अंकुश या दोघांमध्येच थोडीशी तू मैमे होते. तर इकडे आता हे सगळं मनवाच्या एका निर्णयामुळे घडलेलं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे आता एक माणूस तो येतो तोंडाला मास्क लावून आणि तो एका माणसाचा खून करतो. त्या गोडाऊनमध्ये तिथे अबोलीसुद्धा पोचलेली असते. ती बघते तर काय, गळा चिरून त्या माणसाला मारण्यात येतं आणि अबोली हे सगळं आपल्या डोळ्याने बघते. तेव्हा तिला खूप मोठा धक्का बसलेला असतो त्या व्यक्तीला बघून, ज्या व्यक्तीने इथे सगळे खून केलेले असतात आणि तो माणूस तिला आता स्पष्टपणे दिसतो सुद्धा.